जपून येतील, जपून आपली केली काय करी गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भोवताली बजेल घ्यावा जो तो पास टाकी, मागे टपला यष्टीरक्षक, तुझा उचलला डाव, या सारणीला दाखवशील तर मिळेल तुझला डाव, चतुर आणि चपल तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. जाऊया ऐकूया डीजेला. नक्कीच कौस्तुभ, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला, आणि ह्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल कोण हुकेल आणि कोण यावेळेला कोणावर वरचढ होईल ह्यावर देखील चर्चा केली जाईल. खऱ्या अर्थानं दोन संघ असे आहेत ना की कोणत्याही वेळेला कोणत्याही स्पर्धेमध्ये कधीही एकमेकांवर वरचढ होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ राहुल पुलेकर वैयक्तिक 4 धावेने सुरुवात करून देत असताना राहुल पुलेकर, पुन्हा एकदा उल्लेख करावा असा वाटतो, जर का ह्या खेळाडूला सूर गवसला तर येणाऱ्या काळामध्ये मात्र कर्दन काळ देखील ठरताना पाहायला मिळेल. 2 चेंडूचा खेळ झाला, 4-5 धावा धावफलकावर चौकार आलाय आणि समीर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. पहा नाणेफेकीचा कौल जिंकला होता रेहान दुर्गेश 11 संघांनी आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलं होतं तेथील 11 संघाला, जिथे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय, 6 धावा धावफलकावर, पहिलं षटक मार्गस्थ आहे. ग्रँड फिनालेचा सामना जो आपल्या भेटीला आलाय या अर्ला नगरीमध्ये. यस नक्कीच, आणि 2 सलामीवर फलंदाज असे आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे नितेश पाटील आहे, दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर राहुल पुलेकर, आणि ह्या 2 खेळाडूंचं वसई तालुक्यातील पंचकृषीमध्ये ज्या खेळाडूंचं नाव गाजलं जात आहे, अष्टपैलूच्या ख्यातीमध्ये हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला काय पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू ज्या वेळेला जमिनीलगत आदळतोय त्यावेळेला थोडासा गती आपण पाहायला गेलं तर हलुवार पद्धतीने आणि वळण घेत असताना पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय, 6 धावा धावफलकार, डॉटबॉल आलाय आणि समीरने थोडस कौस्तुभ 1 मिनिट क्षमा असावी. आदरणीय सन्माननीय काळ्यादादा घरात यांना मी विनंती करतोय, आपण या. भूपेश दादा आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील या. एक गोड असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय ह्या मान्यवरांचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. दिलीप पाटील दादांचा संघ तेजस्वीले बन, आमच्या दिलीप पाटील दादांचा संघ तेजस्वीले बन, तेजस्वीले बन. थँक्यू डीजे. चला प्रेक्षकांना विनंती असेल, डगआउट थोडंसं खाली करायचं आहे, डगआउट खाली करा विनंती असेल, एवढी विनंती असेल, डगआउट खाली करा आपण. पहा अजून एक पारितोषिक आले, लगातार 3 चौकाराला भूपेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. क्या बात आहे. पहा ग्रँड फिनालेचा सामना सुरू आहे, पारितोषिक पहिल्या षटकामध्येच लागल्यात. पहिलं षटक या प्रकारचं आहे तर शेवट कुठपर्यंत होईल. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ होत असताना 10 धावा धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं जशा प्रकारची सुरुवात हवी होती तशा प्रकारची सुरुवात आतापर्यंत 2 सलामीवर बॅटर आतापर्यंत मैदानामध्ये देत असताना पाहायला मिळतात. समीर कदम यांच्यावर आक्रमण हल्ला हा सर्व काही होत असताना पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी 1 to go चा इशारा येतो पंचांकडून. बॅटच्या रडारमध्ये यावेळेला येत नाही, सिंगल धाव धावफलकामध्ये डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावफलकावर 11 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. विजयजी खाने यांच्याकडून देखील कौस्तुभ मेहर यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. यस धन्यवाद. आदरणीय सन्माननीय किशोरजी जाधव साहेब आपल्याला देखील विनंती असेल,
किशोर साहेब, आपल्याला देखील विनंती असेल, हा आपल्या स्पर्धेच्या वतीनं आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर विकास दसकर. बॅकफूट जाऊन राहिलो, हो हो बॅकफूट पंच वेट अँड वॉच आणि त्यानंतर चेंडू केला सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. जोडीला त्यांच्या तोडच नाही, पालघर जिल्ह्यात फेमस हाय, जोडीला त्यांच्या तोडच नाही, आहे हो नंबर 1 दादा, आहे हो नंबर 1. थँक्यू. फटका कशा प्रकारे एक्झिक्यूट केला बघा ऍक्शन रिप्ले मध्ये. बॅकफुटवर गेले, वेट अँड वॉच जागा बनवली आणि त्यानंतरचा फटका ज्या प्रकारे एक्झिक्यूट केला गेला, नो चान्स फॉर द फिल्डर. चौकार आलाय पहिल्याच चेंडूवर. अजून एक पारितोषिक लगावण्यात येत आहे. म्हात्रे स्पोर्ट्स यांच्याकडून जो संघ विजयी ठरेल या स्पर्धेमध्ये आणि ह्या चमचमत्या ट्रॉफीवर जो आपलं नाव कोरेल त्याला मात्र म्हात्रे स्पोर्ट्स यांच्याकडून 11 टी शर्ट देखील स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. धावफलकावर वळतोय, जिथे धावफलक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. रुपेशजी कदम आम्हाला दर्शवतात की 16 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना. 2 चेंडूचा खेळ झालाय, 16 धावा. धावफलकार विकास पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हातानं अन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. 17 धावा धावफलकावर 1.3 चेंडूचा खेळ झाला. 2 खेळाडूंमधून चर्चा होते, टीम मिटिंग बोलावली गेले आणि खऱ्या अर्थाने टीम मिटिंगची गरज होती, कारण सुरुवात सुद्धा त्या प्रकारे झाले. इकडून या टीम मिटिंग मध्ये काय सिद्ध होईल, काय घडेल हे नरे कालवेल सांगणार आहे. आयोजकांना विनंती असेल, आपण जे डगआउट आहे ते खाली करून घ्यायचं आहे. प्रेक्षक आहेत तिथे, आयोजकांना विनंती असेल, टीम हितांश शुगांश 11 संघ विनंती असेल, रेहांत दुर्गेश 11चे अतिरिक्त खेळाडू ह्या डगआउटच्या बाहेर आहेत, विनंती असेल. सामन्याकडे वळतोय विकास धसकर यांच्याकडे देखील सिमन कोटवाल यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. धावफलकावर वळतोय, जिथे धावसंख्या आतापर्यंत 18 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. बेस्ट वर्सेस बेस्ट असे हे महायुद्ध आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे विकास धसकर आहे, दुसरीकडे राहुल पुलेकर आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु राहुल पुलेकर यावेळेला जाणतोय कशा प्रकारची खेळी करणं आणि ह्या वेळेला खऱ्या अर्थानं अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो, ये क्रिकेट की रणनीती है आणि ह्या क्रिकेटच्या रणनीतीला तशा प्रकारचा खेळ करत असताना राहुल पुलेकर आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल आतापर्यंत संथ गतीने सुरुवात करतोय, तो दुसरीकडे नितेश पाटील. आजचा दिवस आपण पाहायला गेला तर खऱ्या अर्थानं त्या खेळाडूचा पाहायला मिळतोय. सिंगल धाव सहज आणि सोप्यारित्या. जो रन चुराए ना उसको रन चुरन कहते हैं और जो मन चुराए ना उसको मंचुरन कहते हैं. सिंगल धाव सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतात. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त, जिथे धावसंख्या धावफलकावर 20 धावा. खऱ्या अर्थानं 10च्या सरासरीनं आतापर्यंत कौस्तुभ धावसंख्या येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जतीन पितले साहेब यांच्याकडून देखील समालोचकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. कोण आहेत? कौस्तुभ मेहर आणि मृदुल मेहर यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. रुपेशजी कदम यांच्यासाठी देखील विजय खाणे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू जतीन, थँक्यू सो मच. 2 षटकांचा खेळ संपला, तब्बल 20 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवर ॲलन. पहा, 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि 2 बॅटरचे प्रयत्न येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कशा प्रकारचे असणार आहेत, काय घडणार आहे, किती धावांचं टार्गेट ठेवायचं आहे आणि किती धावांचं टार्गेट सेट करायचं आहे हे नारी कालवेल सांगणार आहे. ॲलन सज्ज होतोय. खऱ्या अर्थानं ॲलन कोळी यांना आपण पाहायला गेलं ना, नट्टी या नावाने हरणाला नगरीमध्ये खऱ्या अर्थानं भरपूर असं प्रेम मिळतं. हा नट्टी कमबॅक करून देईल का? आतापर्यंत ज्या धावा येतात त्या कोऱ्याने उडत असताना पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं नितेश पाटील ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत विस्फोट, आक्रमण, हल्ला सर्व काही पाहायला मिळतोय. राहुल पुलेकर आतापर्यंत एक संथ गतीने सुरुवात करून देत असताना पाहायला मिळतात. बॅटची कडा घेऊन यावेळेला चेंडू येतोय सिंगल धावेसाठी. 2.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय, जिथे धाव संख्या 21 धावा
धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. पुढील चेंडू सुरेख लाईन लेन टप्पा सर्व काही यावेळेला दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्या वेळेला चेंडू वळण घेतोय त्यावेळेला मात्र डिफेन्सिव्ह मोडमध्ये पुन्हा एकदा खेळायला जातोय. सिंगल धाव 22 धावा आतापर्यंत धावफलकावर. अजून देखील येणारे 10 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 10 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल ह्यावर देखील नजर दिली जाईल. पुन्हा एकदा यावेळेला का यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय गडी बाद नितेश पाटील आमचे संघाची खेळतात मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान हाय क्रिकेट आमची जान हाय क्रिकेट आमची शान हाय क्रिकेट आमची शान. क्षमा असावी डीजेला संधी मिळत नाही कारण ज्या प्रकारची पारितोषिक येतात खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर डीजेला देखील संधी मिळत नाही. त्यासाठी मी क्षमा मागतोय. अजून एक पारितोषिक येत आहे. जर का 6 चेंडू आणि 6 धावींचं षटक हाताळलं तर मात्र वायबी अर्थातच योगेश दादा भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे प्रत्येक चेंडूवर. आणि प्रत्येक आपण पाहायला गेलं तर हेच ब्रेकथ्रू आलाय आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हो हो दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. 5 षटक कशा प्रकारे या षटकामध्ये फक्त आपण बघितलं ना धावफलक अजून एक पारितोषिक काव्य यांच्याकडून देखील पारितोषिक येत आहे. लगातारचे 3 गडी बाद केले तर मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक. सामन्याकडे पुन्हा एकदा वळतोय जिथे धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 23 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. ॲलन कोहली नट्टी खऱ्या अर्थानं आता कमबॅक करत असताना पाहायला मिळत आहे. परंतु यावेळेला काय 2 चेंडूंच्या मधून भेदून जातोय चेंडू सीमारेखा पार 4 धाव्यांसाठी. थँक्यू डीजे. लगातार 3 चौकारला प्रणय मातेकडून 1000 रुपयाचं पारितोषिक कुठल्याही बॅटरला. पहा क्या बात आहे. धावफलक जर आपण बघितलं तर लास्ट बॉल 27 रन. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय तोपर्यंत सिंगल रन. पहा मृदुल 3 षटकांचा खेळ संपला. तब्बल 28 धावा धावफलकावरती आहेत. नितेश पाटीलची विकेट गेले परंतु आतापर्यंत दोन्ही बॅटरने दबाव नाही घेतला. त्यांना सुद्धा माहिती आहे जितक्या धावा होतील तिथे कमी जाऊया. ऐकूया तोपर्यंत डीजेला थँक्यू डीजे थँक्यू. थँक्यू. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे जिकडे 28 धावा धावफलकावरती आहेत. विघ्नेश नवीन गोलंदाजी मार्कवर आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि दोन्ही बॅटरचे प्रयत्न येणाऱ्या 6 चेंडू मध्ये कशा प्रकारे असणार आहेत. किती धावांचं टार्गेट ठेवायचं आहे त्याचे 11 संघासमोर दुर्गेश 11 संघासमोर येणारे कॅल्वेर सांगणार. 28 धावा. ओके त्याचे 11 28 रन 28 धावा धावफलकावर. राहुल पुलेकर करण गवली यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि गोलंदाजी मार्कवर कोणाला बेस्ट विजेस बेस्टची लढाई आहे. एका बाजूला विघ्नेश समोर मोठा फटका मारायचा प्रयत्न. हो हो इतक्या वेगाने चेंडू टाकला होता ना की बॅटची एज घेऊन चेंडूने समीरला सुद्धा बीट केलंय. इतक्या वेगाने चेंडू टाकला होता. अशा सिच्युएशन मध्ये विघ्नेशला सुद्धा माहित आहे कशा प्रकारची गोलंदाजी करायची आणि कशा प्रकारे बांधून ठेवायचं. आणि आतापर्यंत पहिल्या चेंडूवर तोच प्रयत्न केला गेलाय. 29 धावा धावफलकावरती आहेत. एका चेंडूचा खेळ झालाय. शेवटच्या 5 चेंडू या पहिल्या इनिंग मधील काय करून मोठा फटका येईल का. एखादा मोठा फटका त्या प्रकारचं टार्गेट सेट करेल परंतु ते काम मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार. वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय करण समोर.
मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची झेल सुटलाय, फेकी झाले आणि त्या फेकीला उत्तर आलंय. फिंगर गन अप, करंगवली बॅक टू द पवेलियन गॉन. दोन चेंडूचा खेळ झाला. 29 धावफलकावर नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, विमल सिंग. पहा अजूनही 4 चेंडूचा खेळ आहे. 4 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका त्या प्रकारचं टार्गेट सेट करेल, परंतु ते काम मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे. परंतु काय जबरदस्त आतापर्यंत पहिले 2 चेंडू हातल्यात. वेगवान गोलंदाजी मार्कवर आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची आता लढाई आहे. एका बाजूला असा खेळाडू आहे ज्या खेळाडूचं नाव आहे राहुल पुलेकर, तर समोर गोलंदाजी मार्कवर ज्या खेळाडूचं नाव आहे विघ्नेश साखलतोडे. या लढाईमधून कोण जिंकेल हे चेंडूवर आपल्याला पाहायला मिळेल. 29 धावा, 2 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचे 4 चेंडू या पहिल्या इनिंग मधील, जिकडे विघ्नेश सज्ज होतोय राहुल समोर. मोठा फटका मारायचा प्रयत्न, हो गॅप मधून 2 खेळाडूंना भेदून चेंडू सीमार पार, चौकार, 4 धावा. पहा फटका कशा प्रकारे एक्झिक्यूट केला गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात, जितक्या वेगाने चेंडू टाकला होता ना, तितक्या वेगाने हा फटका एक्झिक्यूट केला गेला आणि 2 खेळाडूंना भेदून चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेखा पार, चौकार आलाय. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि आतापर्यंत 33 धावा धावफलकावरती आहेत. पहा 9 चेंडू मध्ये 17 धावांचं योगदान आतापर्यंत राहुलने दिलंय. चौकार आलाय विघ्नेश्वर, काय इकडून चौकार अजून येईल. हो सुरेख चेंडू वेगाने फेकी झाले. हो फेकी झाली होती, परंतु बॅकअप नव्हता. जर का बॅकअप आला असताना तर गडी जरूर बाद झाला असता. 4 चेंडूचा खेळ झालाय मृदुल. शेवटचे 2 चेंडू आहेत पहिल्या इनिंग मधील, जिकडे 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 रन, लास्ट 2 बॉल रिमेनिंग आफ्टर फर्स्ट इनिंग. आणि काय इकडून कमबॅक येणाऱ्या 2 चेंडू मध्ये येणारे कालवेल सांगणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू इतक्या वेगाने हाताळलाय ना की इकडे बाद कोण होईल इकडे बाद कोण होईल. आमचे पंचांनी थर्ड अंपायरला रेफर केलंय, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे शेवटच्या चेंडूवर स्ट्राईकला कोण येणार आहे. त्यासाठी जाऊ द्या आमच्या टेक्निकल टीम डीपी नेटवर्क नयन मांगेला त्यासाठी कार्यरत आहे आणि त्याच्यासोबत जयेश मांगेला. काय जबरदस्त. पहा डीपी नेटवर्कचं सुद्धा जितकं कौतुक करेल ना मृदुल तितकं कमी आहे. 50 व्ह्यूज झाल्यानंतर यांनी युट्यूबचा आकार बदललाय, सर्व काही बदललंय आणि ज्या प्रकारची कामगिरी मागील 3 दिवसामध्ये करून दाखवले. एकच कॅमेरा आहे आणि एकच कॅमेऱ्यामध्ये तितकं सोपं नाहीये संपूर्ण ग्राउंडला कव्हरेज करणं, आणि ते सुद्धा काम डीपी नेटवर्कनी या माध्यमातून करून दाखवले. तो अतिशय वाखाणण्याजोग आहे. त्यांचे सुद्धा मी खूप आभार मानतोय. इकडे विकेट कोण आहे, इकडे 1 मिनिट थांबायचं. Yes, Vimal Singh back to the pavilion, gone. विमल बाद आहे. विमल नॉन स्ट्राईकला आउट आहे. तिकडचा रिव्ह्यू घेतलाय. तो जागेतच आहे. विकास तो जागेतच आहे. तिकडचा राहुल जागेत आहे, इकडचा नॉन स्ट्राईकला विकेट झाला. तो जागेत आहे. ओके लास्ट बॉल टू गो आफ्टर फर्स्ट इनिंग. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा
मोठा फटका मारायचा प्रयत्न. हो 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 रविकांत गरत वर मागलं कसं पट जोरदार टाळ्या जाऊ द्या. 3 धावा वाचवल्यात. या 3 धावा या मॅच मध्ये कुठपर्यंत इम्पॅक्ट आणतील येणारी कालवेळ सांगणार आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय जिकडे तब्बल 35 धावा धावपलकावरती आहेत. 36चं टार्गेट ठेवलंय. इनिंग ब्रेक. जाऊया ऐकूया डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. हिताज युगांत प्रीमियर लीग 2024 शेवटचा आणि अंतिम सामना ग्रँड फिनालेचा सामना जो आपल्या भेटीला आलाय आणि त्यामधून जर पाठलाग बघितलं ना तर तब्बल 36 धावांचं टार्गेट जे ठेवलं गेलंय तेजस 11 संघाने दुर्ग 11 संघासमोर. पहा पारितोषिक आलंय. रमेश बेनबन्सी यांनी प्रत्येकी चौकाला 100 रुपयाचं पारितोषिक असणार दुर्ग 11च्या कोणत्याही बॅटरला. त्यानंतर जतीन पितले यांच्याकडून सुद्धा प्रत्येकी चौकारला 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिक लागल्यात. मॅच ऑन झाले आणि मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा घेऊन जाते मृदुल मेहरकडे. मॅच लागण्या अगोदरच या ठिकाणी पारितोषिक येत असताना आपल्याला पाहायला मिळतात राकेश दादा तांबोरे यांच्याकडून देखील आपल्याला पाहायला मिळतात लगातारच्या 3 चौकारांसाठी विघ्नेश साखळतोडे यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक येतं. सामन्याला सुरुवात होते. लेट्स प्लेचा इशारा येतो पंचांकडून. येणारे 24 चेंडू मध्ये 36 धावांचं आव्हान. धावफलकार आपल्याला पाहायला मिळत आहे. एक रंगलेला असा सामना. रोमांच, थरार, पदळालित्य, संघर्ष, नाट्य, तुंब, युद्ध सर्व काही खऱ्या अर्थानं ह्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात होते गोलंदाजी मार्कवर यावेळेला अग्रिसेना भूपेंद्र दादा पाटील यांच्याकडून देखील लगातारच्या 3 चौकारांसाठी 2000 रुपयाचा नव्हे 1000 रुपयाचं पारितोषिक. परंतु यावेळेला काय मैदानामध्ये सेलिब्रेशन आणि सेलिब्रेशन पाहायला मिळते. अर्थातच मोठा गडी यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये जाते जयेश घरत. थँक्यू. पहा सुरुवात कशा प्रकारे आहे. पहिला चेंडू बॅकफुट जाण्याचा प्रयत्न होता. चेंडू आतमध्ये आलाय आणि आतमध्ये येता येता सारा लेस्टनवर आणि मोठा हादरा म्हटलं तर काही हरकत नाही. ब्रेक थ्रू आलाय पहिल्या चेंडूवर. तिकडे हितेश भोईरने आपलं काम मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलंय पहिल्या चेंडूवर. अजून एक पारितोषिक येत आहे
विघ्नेश साखळतोडे यांच्यासाठी स्पेशली पारितोषिक आहे, सर्वात मोठं पारितोषिक. लगातारच्या 3 चौकारांसाठी राकेश दादा तांबोरे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. विघ्नेश यांच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने एक छोटी स्माइल पाहायला मिळत आहे, एक स्मित हास्य पाहायला मिळत आहे. आणि खऱ्या अर्थानं आज अर्नाळा नगरीमध्ये आपण पाहायला गेलं तर विघ्नेश असो, जयेश असो, विकास धस्कर असो यांना प्रोत्साहित केलं जात आहे. प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी पारितोषिक लावण्यात येत आहे. 2 चेंडूंचा खेळ होतोय जिथे 1 धाव फलकावर येत असताना पाहायला मिळत आहे. हितेश भोईर आहे, यावेळेला काय घडतंय? विघ्नेश साखळतोडे देखील चेंडू जातो मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अर्थातच विघ्नेश साखळतोडे ज्याच्या खेळलं होतं यावेळेला पूर्णविराम. येस डीजे यो वन साइड हीरो हाय. थँक्यू डीजे. 3 चेंडूचा खेळ झाला, 1 धाव धावपलकावर. 2 सलामीर बॅटर बॅक टू द पव्हिलियन. 2 असे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत ना, ज्यांच्यावर आता पूर्णपणे गणेश पवार यांच्याकडून विकासच्या प्रत्येक चौकाला 200 रुपयाचं पारितोषिक. पहा दबाव आलाय आणि पहिले 3 चेंडू मध्ये दबावामध्ये आणून ठेवलंय रेहान दुर्गेश 11 संघाला. आतापर्यंत हितेश भोईरने 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, जिकडे 1 धाव धावपलकावरती आहेत. 2 गडी बाद झाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्या बॅटरचं नाव आहे मिस्टर मयूर घरत. पुन्हा एकदा हलक्या हातानं सन्मान दिला, वेगाने आला होता, परंतु फेकी सुद्धा झाले. तोपर्यंत 1 धाव धावपलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 धावा धावपलकावरती आहेत. 2 गडी बाद झाल्यात. पाठलाग जर बघितला तर तब्बल 36. क्या बात आहे. 36 धावा. चौकारांची हॅट्रिक जर लगावली ना तर 1000 रुपयाचं पारितोषिक अशोक तरशी यांच्याकडून असणार. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. पहा ज्या प्रकारची सुरुवात करायची होती त्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत केली गेले. पहिली षटक मार्गस्थ आहे. 3 धावा धावपलकावरती आहेत. 2 गडी बाद आहेत आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा हितेश भोईर सज्ज होतोय. 2 खेळाडूंमधून चर्चा होते, कारण चर्चेस बॅक पडलंय आणि चर्चा काय होणार आहे, धावांचा पाठलाग होईल की नाही होणार, येणारी कालवेळ सांगणार आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा हितेश भोईर. हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 धावा धावपलकावर. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दमाईर. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दमाईर. थँक्यू डीजे. राकेश दादा तांबोरे यांना देखील आज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटवरचं प्रचंड असं प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ऑल इंडिया टेनिस क्रिकेटमध्ये पालघर जिल्ह्याचं आपण पाहायला गेलं तर मॅनेजर देखील आपल्याला पाहायला मिळतं. अर्थात टेनिस क्रिकेटला ज्या खेळाडूंना आपण पाहायला गेलं तर अनेक वर्ष ज्या खेळाडूंना उन्हाळे पावसाले पाहिलात तो राकेश दादा आपल्याला पाहायला मिळतो आज सामन्याचा आनंद घेत असताना. थँक्यू. पहिला चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल, चेंडू गेला सीमार्ग पार, चौकार. 4 धावा. म्हणून म्हटलं जातं ना की जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, और जब तक ना पड़े हथौड़े के घाव ना तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इसके लिए संघर्ष करना पडेगा. आणि हे संघर्ष आतापर्यंत पूर्णतः मैदानामध्ये स्वतःला झोकून देण्याचं काम मयूर घरत करत असताना पाहायला मिळत आहे. जे काम खऱ्या अर्थाने विघ्नेश साखळतोडेला जमलं नाही, जे काम खऱ्या अर्थानं जयेश घरतला जमलं नाही, ते काम यावेळेला मयूर घरत करत असताना पाहायला मिळतंय. नऊ धावा धावपलकावरती 36 धावांचा पाठलाग आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतःच्या पॉलिथ्रीन मध्ये अडवलाय. हो फेकी नव्हती, परंतु रनिंग बिटवीन द विकेट.
चांगली होती. पहा फटका एक्झिक्यूट ज्या प्रकारे केला ना, इतक्या वेगाने केला होता ना, पण क्षेत्ररक्षण सुद्धा स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झालं गेलं होतं. 10 धावा धावपलकावरती आहेत. 2 खेळाडूंमधून चर्चा होते आणि काय घडेल, कोण जिंकेल आणि कोण हितांश युगांश एलियन प्रीमियर लीग 2024 पहिल्यामध्ये चॅम्पियन होईल. अजून एक पारितोषिक येत आहे राकेश दादा तांबोरे यांच्याकडून. लगातारच्या 3 चौकारांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु धाव संख्या धावफलकावर आतापर्यंत आपण पाहायला गेली तर 11 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळत. चेंडूंचा खेळ होता आतापर्यंत पाहायला गेलं तर 4 चेंडूंचा खेळ होत असताना अर्थातच धावेंना रोख लगावलेली आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रहार, परंतु राहुल पुरेकर खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर अगदी आणि अगदी पहाडासारखं आपल्याला पाहायला मिळतंय. स्वतःला झोकवून देण्याचं काम करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे खऱ्या अर्थानं क्रिकेटवरचं आज प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. कोणता संघ यावेळेला आपल्या ह्या चमचमत्या ट्रॉफीवर नाव कोरेल ह्यावर देखील येणारी काय वेळ दर्शवेल. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी, जिथे धाव संख्या आतापर्यंत 12 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. लक्ष धावफलकावर पाहायला गेलं तर 36 धाव्यांचं भलं मोठं आव्हान आहे. परंतु ज्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत टीम तेजस 11 संघानं आणि गोलंदाजानं केलंय ते पूर्णतः आतापर्यंत झकडून ठेवलंय, आखडून ठेवलंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त, जिथे धाव संख्या 12 चेंडू आणि 12 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतंय. कशा प्रकारे यावेळेला टार्गेट सेट केलं असेल, कशा वेळेला खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर मनामध्ये यावेळेला अनेक प्रकारचं कॅल्क्युलेशन चालू असेल. कौस्तुभ काय म्हणशील? पहिल्या 12 मध्ये 12 येत असताना पाहायला मिळतात. 36 धावेंचं आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतंय आणि मान्यवर आपण पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं आज आपल्याला पाहायला मिळतात भूमिपुत्रांचा बुलंद आवाज अर्थातच श्री विजय पाटील शेठ आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे धडाडीचे कार्यकर्ते अर्थातच अर्नाळा ग्रामपंचायतीचे सदस्य परेश दादा भोईर यांना देखील आज आपण पाहतोय. सोबतीनं मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. ह्या मान्यवरांचा देखील आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा संध्याकाळच्या आणि रात्रीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आज उल्लेख करावासा वाटतंय अजून एक, घड्याळामध्ये आपण पाहायला गेलं तर 12:15 वाटतात. परंतु प्रेक्षकांची ज्या प्रकारची तुडुंब गर्दी आपण पाहायला गेल्यानंतर हे क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे. हे क्रिकेटचं आणि अर्नाळा नगरीमधील ग्रामस्थांचं प्रेम आज अंडरम बॉक्स क्रिकेटची खमंग मेजवानी पाहण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. राहुल पुल्लेकर नवीन गोलंदाज, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला. हो हो, क्या बात है नितेश गौरव, मॅग्निफिसंट एफर्ट. काय जबरदस्त एफर्ट लावले. पहा विजय खाडे नवापूर यांच्याकडून मृदूसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. क्या बात आहे. पहा पहिला चेंडू अशा प्रकारे अडवला ना की अक्षरशः 3 धावा वाचवल्यात. या 3 धावा मॅचला कुठपर्यंत इम्पॅक्ट आणतील, काय घडेल, कुठपर्यंत जातील हे नक्की कालवेळ सांगणार आहे. आतापर्यंत काय घडलंय? आतापर्यंत 13 चेंडूचा खेळ झाला, 13 धावा धावपलकावरती आहेत आणि खऱ्या अर्थानं आपल्याला हे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. सुपररित्या पूर्णतः स्वतःला झोकवून देत असताना बॅकफुटला येतो, हलक्या हाताने पुश केला जातोय. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, ये क्रिकेट की रणनीती है. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला गेला. मयूर घरत सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतंय. अजून एक पारितोषिक 5,555 रुपयाचं पारितोषिक राकेश दादा तांबोरे यांच्याकडून येत आहे. जर का विकास धसकर लगातारचे 3 चौकार मारतोय तर अजून एक पारितोषिक येत आहे. अशोक वायडा यांच्याकडून देखील लगातारच्या, अशोक वाघरी दादा यांच्याकडून लगातारच्या 5 नवे 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. काव्य वायडा यांच्याकडून देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. शेअर मार्केट खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आज खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत आहे हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. अर्नाळा नगरीमधील प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु ढासाळलेला संघ पाहायला मिळतो. आतापर्यंत थोडासा बॅकफुटला जातोय संघ आपण पाहायला गेला तर टीम दुर्गेश 11 संघ. तर धावसंख्या आपण राहिलेत राकेश तामोरे यांच्या माध्यमातून 5,555 रुपयाचं प्राइस 3 चौकासाठी लावलंय.
तर स्वतः राकेश टेनिस क्रिकेटचा पालघर जिल्ह्याचा किंग म्हणजे ज्यांच्या माध्यमातून अखिल भारतीय टेनिस क्रिकेटचा आपण खेळ पाहिलाय, तर जोरदार टाळ्या राकेश तामोरे यांच्यासाठी. यावेळी बा पुन्हा एकदा चेंडू 5000 अशोक वागरी 1000 3 चौक्यासाठी. धाव संख्या सांगायची आहे विकास दसकरला 15 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. विकास सामना खूप लांब आहे परंतु त्याच्यामध्ये क्षमता आहे. अजून काव्या वायडा 5555. यावेळी चेंडू पुन्हा एकदा मिस करतोय. जबरदस्त जबरदस्त आयोजन, जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू आपण बघितला 3ऱ्या ओव्हरचा बाकी आहे. यानंतर येणारा 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. तमाम क्रीडा रसिक या स्पर्धेला आवर्जून उपस्थित आहेत. सर्वांचे आभार. व अटॅक केला चेंडू. चिक्का आता काय करणार आहे? शेवटच्या 6 चेंडूवरती प्रत्येक चेंडूवरती चौकार मारावा लागेल. मला आधी आठवते JKCCची टुर्नामेंट आपण गालवणकर शाळेमध्ये 5 चेंडूत 5 चौकार याच खेळाडूंनी मारलाय. तो क्षमता आहे त्याच्यामध्ये. राकेश तामोरे यांनी पुन्हा एकदा 5555 प्राइज आणि इथून मागून पुन्हा 5 चेंडूत 5 चौकार मारले तर 10,000चं पारितोषिक आहे काव्या वायडा यांच्याकडून. काव्या वायडा म्हणजे आपण बघितलं तर 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. राकेश तामोरे 5555 म्हणजे 15,000. शेवटचा 20 धावा बघा. अजूनही आपण बघितलं तर शेवटचं कोण जिंकलं? स्वप्नील पाटील तेजस 11 जिंकली तर 2,000 रुपये. टाळ्या वाजवा. जवळजवळ 15 ते 20,000चं पारितोषिक. विकास दसकर कोळी समाजाचा खेळाडू मैदानावरती. पहिला चेंडू टॅप केलाय. हो हो चौकार अडवलाय. चौकार अडवलाय. 5 चौका आधी चौक्यासाठी बघितलं तर 10,000 रुपयाचं पारितोषिक अजूनही आहे. काव्या वायडा यांच्या माध्यमातून 5,000 अजून वाढवले. 15,000 रुपये आहेत. 5 चौकार 15,000. राकेश तामोरे 10,000 11,000. आता बोली लागलाय. टोटल 21,000 रुपये. काव्या वायड्याकडून 15,000 राकेश तामोरेकडून 10,000. 3 चेंडूत यावेळी चिकाचे प्रयत्न फसलेत. काय सामना, काय जबरदस्त एफर्ट आहे. एफर्ट असं बघलं. 1 मिनिट थांबवते विजय सर. आधी मॅच उचलायला पाहिजे होती, उचलली नाही मॅच. 1 मिनिट यावेळी बघितलं जबरदस्त. 1 मिनिट थांबवते. पहा तेजस्वी संघ जिंकला. जबरदस्त संघाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तेजस्वीचं कौतुक नक्की करू ना आपण. चला टाळ्या वाजवा फिल्डिंग साठी पण. अरे काय हो गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू गेला सीमार गप्पार. चौकार 4 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. एक मिनिट थांबवतोय. तेजस 11 संघ जर का विजयी झाला तर साहेबाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चौकार आलाय आणि धापलं जर बघितलं तर आतापर्यंत 20 धावा धापल करते. 3 चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवला. येतो डॉट बॉल. पहा या षटकामध्ये काय घडलं. पहिले लगातार निर्धाव चेंडू चौकार आलाय आणि पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न पुन्हा एकदा. पहा विकास दसकरचे प्रयत्न पुरेपूर होते परंतु नशिबाची साथ नव्हती असं म्हटलं तर काही हरकत नाही. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी झाले त्या प्रकारची क्षेत्राचं सुद्धा मैदानाच्या आतमध्ये झालं गेलंय. धन्यवाद. आपण बघा प्रेक्षक हो तुमचे सुद्धा आभार. हळूहळू प्रेक्षक घरचा रस्ता पकडतायत त्यांना माहित आहे. तर यावेळी आपण बघितला तेजस 11 संघ फायनलचा विजेता संघ होणार आहे. तुमचं असंच प्रेम राहू द्या. 3 दिवस सातत्याने आपण या स्पर्धेकडे आलात हो. आणि यावेळी बघा तेजस 11 ठरलाय या स्पर्धेचा प्रथम मानकरी. तेजस 11 ठरलाय. हे आग लावशील कुठे. तेजस 11 ठरलाय या स्पर्धेचा मानकरी. तर सन्माननीय राकेश तामोरे
राकेश तामोरे आवाज येत असेल तर व्यासपीठावरती या, व्यासपीठावरती या. राकेश तामोरे पालघर जिल्हा टेनिस क्रिकेटचे मॅनेजर मंचावरती यायचे आहे. राकेश कमळाकर तामोरे पालघर जिल्ह्याचे टेनिस क्रिकेटच्या संघाचे मॅनेजर आहेत, मंचावरती यायचे आहे. तेजस उल्लेख संघाचे अभिनंदन. अमर म्हात्रे हितेश भोईर कल्पेश गरज भारी बॉलर करोडो त्यांचे फॅन लाखो करोडो त्यांचे फॅन दिलीप पाटील दादांचा संघ तेजस 11 आमच्या दिलीप पाटील दादांचा संघ तेजस 11 तेजस 11 अहो तेजस 11 तेजस 11 अहो तेजस 11. मेरी राम जी से कह देना जय सिया राम.